नेरूळ येथे फोर कॉर्नर डेव्हलपर्सचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा। नेरूळ तेरणा कॉलेजच्या हॉलमध्ये दिनांक 20 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता तिसरी मुंबई म्हणून नावारूपाला येणाऱ्या प्रकल्पाचा विकास भविष्यात करण्यासाठी फोर कॉर्नर डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून खोपटा टाउनशिप तसेच पेन स्मार्ट सिटी या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात लहान मोठ्या गुंतवणूकदारांसाठी प्लॉट सुविधा उपलब्ध करून फोर कॉर्नर डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून अनेकांच्या हक्कांच्या जमिनीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम गेली 2 वर्ष फोर कॉर्नर डेव्हलपर्स करत असून ग्राहकांसाठी अत्यंत विश्वासू ठरत आहे। आतापर्यंत 2000 गुंतवणूकदारांना जोडले गेले असून आतापर्यंत 75 एकरहून अधिक जागा यशस्वीरित्या ग्राहकांना देण्यात आली आहे। फोर कॉर्नर डेव्हलपर्स डायरेक्टर अशोकराव मोठे, संदीप मोहरे, लक्ष्मण शेंडे, सुमित पाटील, प्रवीण पवार, संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या तिसरी मुंबई प्रकल्पाला समस्त स्तरातून चांगला प्रतिसाद लाभला आहे। मी प्रीतम दादाला धन्यवाद देतो। त्यांनी एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये इथपर्यंत आले, कारण का आज सर्वात मोठी लग्नाची तीथ आहे। सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख सुद्धा येणार होते, परंतु अलिबागवरून जयंत पाटील साहेब तिकडे गेले सांगोल्याला, त्यामुळे त्यांना येता आलं नाही। त्यांनी फोन केला आणि मला सांगितले मला येता येत नाही। आमदार प्रशांत ठाकूर सुद्धा येणार होते, त्यांना सुद्धा त्यांचं पण व्यस्त शेड्यूल असल्या कारणाने कदाचित ते येऊ पण शकतात, नाही आल्या काही हरकत नाही। त्याचबरोबर आम्ही जसं मॅडम म्हणाल्या की आम्ही फोर कॉर्नर काच निवडला, तर एक आम्ही असंच बसलो होतो। आज आम्ही घाटावरचे हे घेतले, परंतु आम्ही एक विचार केला की बाबा असंच बसल्यानंतर बाबा काहीतरी करायला पाहिजे। आणि आमच्याकडे व्यवसाय नाही काय, म्हणजे लय मोठं शिकलं म्हणजेच लय मोठा व्यावसायिक होतो किंवा मोठी नोकरी लागते अशाला पण काय भाग नाही। मी खूप कमी शिक्षण माझं झालेलं आहे, परंतु एक योगायोगानं आम्ही सगळे संदीप पाटील असतील, संदीप पाटील असतील, बाकीचे मेहर सर असतील, प्रवीण पवार असतील, ते सगळे लक्ष्मण शेंडे असतील, असं बसलो असताना असं आम्हाला आठवलं की बाबा आता इथे एअरपोर्ट होत आहे, इथल्या जागा बाहेरची लोक येऊन इथे विकत आहेत, मग आपण का करू नये असं एक संकल्पना मनामध्ये आली। आणि एका दोघांचे पैसे अटकले होते, त्या निमित्तानं आम्ही जवळ खोलात गेलो, त्यावेळी कळलं की अरे इथं फसवणूक पण होती, पण हा व्यवसाय खूप सुंदर आहे। आणि असं बसल्यानंतर आमचं ठरलं की बाबा हे करायचं, कारण का जागा देणार इथले स्थानिक आहेत, भूमिपुत्र आहेत, कारण गरजे पोटी जे जागा विकतायत टायटल क्लिअर जागा आम्ही घेतोय। आणि जे इन्व्हेस्टर आहेत, जसे आता मगाशी मॅडमनी एमगर मॅडमनी 17 गुंठ्याचा प्लॉट घेतला, तसं घेणाऱ्या लोकांना आम्ही देतोय। आणि हे देत असताना तुम्ही नावाबद्दल विचारलं, फोर कॉर्नर डेव्हलपर्स हे का? फोर कॉर्नर डेव्हलपर्स हे ह्याच्यासाठी की मुंबईनंतर ठाण्यानंतर नवी मुंबई बनलं आणि त्याच्याच बरोबरनं आता हे तिसरी मुंबई बनते, ही चौथा कोपरा बनतोय, म्हणून आम्ही फोर कॉर्नर डेव्हलपर्स, त्या फोर कॉर्नर डेव्हलपरचे 6 पार्टनर आणि त्या माध्यमातून आम्ही टायटल क्लिअर जागा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। आणि त्या जागा पोहोचवून तिथं भविष्यामध्ये जसं दादा बोलले, दादांचा तर आम्हाला नेहमी पाठिंबा असतोच आणि राहणार आहे, पण आम्ही तुम्हाला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की आतापर्यंत मी 70 ते 80 एकर जागा विकलेली आहे, तिथं सेल केलेली आहे, म्हणजे तिथल्या शेतकऱ्याच्या जागा शेतकऱ्यांनाच विकलेल्या आहेत, दिलेल्या आहेत त्या। पण तिथं भविष्यामध्ये ज्यावेळेस नवी मुंबईसारखी डेव्हलपमेंट येणार आहे, शिडकोनी कशी नवी मुंबईमध्ये आणली तशी तिथे MMRD डेव्हलपमेंट आणणार आहे, कारण का त्यावेळी दादांचा खूप मोठा रोल असणार आहे त्यामध्ये आणि त्यांचं योगदान आम्हाला लागणारच आहे। पण तिथं MMRD जेव्हा शेतकऱ्यांनी आम्ही प्लॉटिंग करणार त्यावेळी ऐतिहासिक काम त्या टॉप 5 मध्ये फोर कॉर्नर डेव्हलपर्सची कंपनी असणार आणि ह्याच्यासाठी दादांचं योगदान लागणार आहे। तिथे MMRDच्या माध्यमातून सेक्टर प्लॉटिंग पडणार, त्यावेळी वेगवेगळे डिपार्टमेंट असणार आहेत, 60-40चा रेशो येईल किंवा 22.5% जागा मिळेल, पण जे बी काय जागा मिळेल, शिडको येऊ, MMRD येऊ, नैना येऊ, MSRD येऊ, जी संस्था तिथं शासनाची येईल त्या संस्थेबरोबर आम्ही कनेक्ट होऊन तिथं खूप मोठ्या लेवलला डेव्हलपमेंट होणार। आणि हे डेव्हलपमेंट करण्यासाठी आमचा मानस आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये दादा आम्ही तिथं आमच्या स्वतःचा IPO लॉन्च करायच्या विचारामध्ये आहोत। आमची कंपनी लिस्टेड कंपनी करणार आहोत, रिअल इस्टेटमध्ये आज एक ऐतिहासिक काम करण्याचा मानस घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे। मी मगाशीच सांगितलं की FCDला मनापासून आणि मोठे साहेब आणि पूर्ण टीम 6 जणांची यांना मनापासून मी शुभेच्छा दिल्या, कारण आज त्यांचं जे प्रेझेंटेशन मी बघितलं की एखादं प्रोफेशनल प्रेझेंटेशन असल्यासारखं मला वाटलं आणि कार्यक्रम देखील त्याच पद्धतीनं प्रोफेशनल आहे आणि 100% हे काही कुणाच्या सांगण्यावरनं आम्ही बोलत नसतो, हे जे आहे ते वास्तव मांडलं पाहिजे। आणि आपली मंडळी जर पुढे गेली तर का पुढे जाऊ नये हा प्रश्न माझ्या पुढे। आणि 100% ही मंडळी ज्या पद्धतीनं कामकाज आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एक एक्झाम्पल वर दिलं, त्या मॅडम वर आल्या, त्यांनी 17 गुंठे जागा घेतली आणि त्याच्यात समाधानी आहे। महत्त्वाचा प्रश्न आणि महत्त्वाचा त्याच्यात मुद्दा आहे की समाधान हा शब्द जेव्हा येतो ना त्यावेळी नक्कीच मला वाटतं कामात कुठलाही अडथळा येत नाही। त्या पद्धतीनंच यांची मला टीम दिसली।
आणि राजकीय विरहित सगळ्यांना त्यांनी आमंत्रण दिलं होतं. मग त्याच्यात सामाजिक क्षेत्रात असतील, ह्या तुमच्या आत्ता जे डेव्हलपर ह्या क्षेत्रात असतील, ही सगळी मंडळी मला आज एका जागी दिसली आणि त्याचा देखील आनंद आहे मनस्वी की आपली माणसं पुढे चाललेत, सगळे एका जागी आज दिसले. जसे पत्रकार बंधू देखील मला आज बऱ्याच दिवसांनी सगळे एका जागी दिसले. हे घेण्यासारखं ह्याच्यातून की म्हणजे त्यांनी समाजातील खालच्या घटकापासून तर मोठ्या घटकापर्यंत सगळ्यांना इथे बोलवलं. हे त्याच्यातून एक शिकण्यासारखं मला वाटलं. आणि आज विंधणीचे देखील आमच्या इथे आहेत. ही सगळी मंडळी आज खारघरला ऑफिस, मी त्यांना सांगितलं की पुढच्या वर्षी स्क्रीनवर आपल्या भारतातले जे जे मौजे अटल सेतू आहे, उद्या गव्हाण फाटा किंवा करळ फाट्यावर जे दुबईसारखं ब्रिज जे जेम मात्रे म्हणून आम्ही स्वतः बनवलं आहे, जे ब्रिज म्हणजे मी बनवले म्हणून सांगत नाही, पण ते ब्रिज ज्या पद्धतीनं बनलं हे फोटोज देखील उद्या तुम्ही दाखवू शकता. आणि खरोखर उद्या या काही गोष्टी लक्षात आल्या, उद्या ते डेव्हलपरमध्ये स्वतः घुसतील. आज फक्त लँड्स देत आहेत, पण उद्या जाऊन काय त्यांची जर उद्या ही कपॅसिटी वाढली आणि वाढणार 100%, या कपॅसिटीत ते स्वतः वेअरहाऊस निर्माण करून देखील विकू शकतात इंडोस्पेससारखे. हे देखील मी त्यांना सांगितलं. आणि खरोखर येणारा आंतरराष्ट्रीय दिवा पाटील विमानतळ याच्यातून जे रोजगार उत्पन्न निर्माण होणार आहेत, याच्यातून वेगवेगळ्या तऱ्हेने जे बिझनेस देखील निर्माण होणार आहेत, याच्यात देखील यांचा मोठा वाटा असणार आहे. कारण यांच्याकडून देखील यांना अजून मला माहीत नाही कुठपर्यंत आहे, परंतु मला असं वाटतं स्वतःला, माझं वैयक्तिक मत आहे की यांच्याकडून देखील बरेचसे बिझनेस दिले जातील पुढच्या काळात, असं मला वाटतं. आणि ते नक्कीच पुढे करतील. काही अडचण असेल तर त्यांना मी सांगितलं जरूर कधीही मला भेटा, मी कधीही अवेलेबल आहे एवढं सांगितलं. आणि पुन्हा एकदा त्यांना दुसऱ्या वर्षाच्या आणि तिसऱ्या वर्षात पदार्पण केल्याच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.